सरकारी योजनांना प्रसिद्धी मिळू नये म्हणून अनिल देशमुख खोट्या बातम्या सोडतायत। मंत्री सुधीर मुनगंटीवारांची टीका, तर देशमुखांना बातमीरत्न पुरस्कार दिला जावा अशीही खोचक टीका। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पवारांवर आरोप करण्यासाठी फडणवीसांनी दबाव आणला होता। अनिल देशमुखांचा दावा, मी आरोप केले असते तर आदित्य उद्धव ठाकरे जेलमध्ये असते। देशमुख फडणवीसांवरच्या आरोपांवर ठाम। समित कदम फडणवीसांच्या जवळचा माणूस असं सांगत देशमुखांनी दाखवले फडणवीस आणि समित कदमचे एकत्रित फोटो। समित कदमला 5 ते 6 वेळेला फडणवीसांनी पाठवून खोटे आरोप करायला सांगितलं, परंतु मी खोटे आरोप करायला स्पष्ट नकार दिला। देशमुखांचं स्पष्टीकरण। समित कदमचा भाजप आणि संघाशी संबंध, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। राऊतांनी फडणवीस आणि समित कदम यांच्या भेटीचे फोटोही दाखवले। अनिल देशमुखांनी केलेला खुलासा गंभीर, समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का दिली? खासदार संजय राऊतांचा सवाल। चित्रा वाघ यांच्याकडून समित कदम यांचा शरद पवारांच्या सोबतचा फोटो पोस्ट। फोटोला फोटोनं उत्तर आम्हालाही देता येत असल्याचीही अनिल देशमुखांवर केली टीका। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आदित्य ठाकरेंचा समित कदम सोबतचा फोटो केला पोस्ट। राजकीय नेत्यांसोबत अनेक फोटो काढले जातात, मात्र त्यावरून फेक नॅरेटिव्ह पसरवू नका। अनिल देशमुखांना केशव उपाध्ये यांचा सल्ला। आदित्य ठाकरेंवर दिशा सालियन प्रकरणी आरोप करायला सांगितले। घाणेरड्या राजकारणासाठी फडणवीसांनी नेत्यांच्या मुलांनाही सोडलं नाही, अनिल देशमुखांचं विधान। हा एका षडयंत्राचा भाग। ही सगळी माहिती कोर्टात किंवा जेलमधून सुटून आल्यानंतरही देता आली असती। आता केवळ सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न। अनिल देशमुखांच्या फडणवीसांवरच्या आरोपांवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांचे आरोप तथ्यहीन असल्याची परिणय फुकेंची प्रतिक्रिया, तर अनिल देशमुखांना 2 वर्षांनंतर जाग का आली? परिणय फुकेंचा सवाल। पुण्यातल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। पुण्याचे पालकमंत्री इथं नसताना सुद्धा पुण्यामध्ये धरण वाहिलं, राज ठाकरेंची टीका। टोल आणि भोंग्यांचं आंदोलन फसलेल्या सुपारी बहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये। पुण्यातल्या पूर परिस्थितीवरनं अजित पवारांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना अमोल मिटकरींचा टोला। फक्त मतांसाठी मनं दूषित केली जात आहेत, हे चांगलं लक्षण नाही। राजकारण्यांनी याबद्दल विचार केला पाहिजे। जातीपातीत विष कालवून मतं मिळणार असतील तर ते राज्याच्या भविष्यासाठी चांगलं नाही, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। आपल्याकडे जमीन दिसली की विकायची, एवढाच उद्योग सध्या सुरू आहे। पालिकेतील काही अधिकारी आणि राज्य सरकारमधील काही अधिकारी आणि बिल्डर्स यांच्या माध्यमातून शहरं बर्बाद होत आहेत, राज ठाकरेंचा सरकारवर आरोप। बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांना तुम्ही फुकटची घरं देतायत, पण या राज्यातले जे लोक आहेत ते भीक मागतायत, मग याला काय सरकार चालवणं म्हणतात का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल। पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन, पण खलाटेंना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा। खलाटे रात्रभर एकतानगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती। पुणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून आंदोलन। पूरस्थितीच्या वेळेला खलाटे स्वतः पुराच्या पाण्यात उतरून काम करत असताना सुद्धा त्यांचं निलंबन केल्यानं कर्मचारी आक्रमक। नवी मुंबईतल्या भाजप नेत्यांचा वाद आता विकोपाला। आरोप प्रत्यारोपांची धारही वाढली। भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्यात जुंपली।
आदित्य ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर. पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा नेमका काय परिणाम झाला याची माहिती घेणार. नवी मुंबईतल्या उरण हत्या प्रकरणातला संशयित आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचा कर्नाटकमध्ये शोध सुरू. जेलमधून सुटल्यानंतर दाऊदनं तरुणीची हत्या केल्याची शक्यता. उरणमधल्या तरुणीची हत्या लव्ह जिहादमधूनच. भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. पीडित तरुणीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचं किरीट सोमय्यांचं आश्वासन. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि किशोरी पेडणेकरांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची घेतली भेट. उरणमधल्या तरुणीच्या हत्येप्रकरणी भेट घेत आरोपीला अटक करून कठोर कारवाईची केली मागणी. उरण हत्याकांड प्रकरणी ठाण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आंदोलन. जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड आंदोलनात सहभागी. दोषींना फाशी देण्याची केली मागणी. कोपरखैरणे इथल्या नवविवाहित महिलेवरच्या अत्याचाराप्रकरणी भाजप आमदार वंदा म्हात्रेंनी पोलीस आयुक्तांची घेतली भेट. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याची वंदा म्हात्रेंची मागणी. राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई रिक्षा वाटप करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. दिव्यांग बांधवांसाठी सर्व सुविधा देणारं पुनर्वसन केंद्र पालिकांनी सुरू करण्याचेही दिले निर्देश. राज्य सरकारची मंत्रालयात येणाऱ्यांसाठी पहिल्यांदाच आगळीवेगळी योजना. टपाल देण्यासाठी मंत्रालयाच्या गेटवर आलेल्या अभ्यागतांना कोकम सरबत दिलं जाणार. शासन निर्णय जारी. सह्याद्री अतिथीगृहावर उद्या दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार. बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात कुठलीही कल्पना नाही. वरिष्ठांना ते ठाऊक असेल. प्रत्येक वेळी माझ्या नावाची चर्चा होतच असते. मंत्रिपद मिळण्याबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाची नोटीस. 4 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी झाली सुनावणी. सुप्रीम कोर्टाकडून अजित पवारांना तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये असा सवाल केल्याची माहिती. वायव्य मुंबईचे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचं समन्स. 2 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश. अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवर उच्च न्यायालयानं बजावलं होतं समन्स. केंद्र सरकारच्या पद्म पुरस्कार 2025 साठी राज्य सरकारकडून शिफारस समिती स्थापन. सुधीर मुनगंटीवार समितीचे अध्यक्ष. समितीत दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, दादा भुसे, धनंजय मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांचा समावेश. राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर हरिभाऊ बागडेंनी दिला आमदारकीचा राजीनामा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे राजीनामा केला सुपूर्द. हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यामुळे विधिमंडळ सचिवालयाच्या वतीनं बागडेंचं अभिनंदन. यावेळेला प्रधान सचिव जितेंद्र भोळेही होते उपस्थित. कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर गिरगावमधल्या रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया. त्रास होत असल्यानं पित्ताशयाची पिशवी काढण्याची माहिती. केंद्र सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प येत्या काळात देशाला विकसित राष्ट्र बनवणारा ठरेल. केंद्रीय राज्यमंत्री SP सिंग बघेल यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य. बघेल आज होते नाशिक दौऱ्यावर. इंद्राणी मुखर्जीच्या परदेशवारीवरील स्थगिती हायकोर्टाकडून कायम. सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब. विशेष CBI कोर्टानं प्रॉपर्टीच्या कामासाठी इंद्राणीला परदेशी जाण्याची दिली आहे परवानगी. मात्र या परवानगीला CBIचं हायकोर्टात आव्हान. लाडकी बहीण योजनेऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या. पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका. आमदार बच्चू कडूंची सरकारवर सडकून टीका. लाडकी बहीण योजना आणि गॅस सिलेंडरचा लाभ मिळण्यासाठी सासूसुना कागदपत्री वेगळ्या व्हा. माजी मंत्री अर्जुन खोतकरांचा महिलांना सल्ला. बहिणींची खरंच काळजी असेल तर दारूची दुकानं बंद करा. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचं राज्य सरकारला आव्हान. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.